100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी पण चांगलं आहे महाराज. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर व्हा ना. अरे ज्ञानोबरायची संगत रेड्यानं केली, रेड्याची समाधी झाली हो. ज्ञानोबरायची संगत भिंतीनं केली, भिंतीचं दर्शन घेतल्याशिवाय माणसाची प्रदक्षिणा पूर्ण होत नाहीये. म्हणून माझी विनंती आहे, संगत जीवनामध्ये चांगल्या माणसाची करा. मी तर या मताचा महाराज आहे. जन्माला येताना कोणताच पोरगा दारूची बॉटल सोबत घेऊन नाही येत, तो तंबाखूची पुडी घेऊन नाही येत. तो का तंबाखू खातो, का दारू पितो, याचं कारण त्याला संगती वाईट आहे. म्हणून संगत चांगल्या माणसाची करा. कबीर महाराज सांगतात, जो जैसी संगती करे वैसे ही पलली. जो जशी संगती करल त्याच्या जीवनामध्ये तसंच फल भेटल. म्हणून माझी विनंती आहे, साधूची संगत करा. साधूच्या संगतीमध्ये बैल जरी झालं तरी जीवनाचा उद्धार आहे. अरे ज्ञानोबरायच्या पालखी सोबत असणारे बैल, त्याची सुद्धा लाख लाख लोक दर्शन घेतात. म्हणून संगत करत असताना साधूची करा. देवाला म्हणा, देवा तुला जर मला घोडच करायचं असेल तर घोडं सुद्धा ज्ञानोबरायच्या पालखीचं कर, म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार आहे, मला ऐकायला चांगलं भेटल. बैलच जर करायचं असेल तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या पालखीचा कर, कमीत कमी मला काकडा तरी ऐकायला भेटल. म्हणून संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून आपण भाग्यवान मंडळी आहोत. जीवनामध्ये संगत साधूची करा. किती प्रमाण म्हणायची, किती गोडी ऐका. संगत संतन की करले, संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. हा संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म का जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले, संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. करेल करेल करेल. संगत साधूची करा, जीवनामध्ये उद्धार होईल महाराज. संगत पुढाऱ्याची केल्यानंतर खायला भेटेल तुम्हाला पैसा, नाव वाढेल तुमचं. परिसरामध्ये गेल्यानंतर लोक तुम्हाला साहेब आले म्हणतील. पण संगत पुढाऱ्याची जरी असली तरी पंगत दररोज रात्री धाब्याचीच आहे ना हो महाराज. वा वा. म्हणून संगती पंगती देवा सवे घडे. साधूची संगत केली तर चांगलं खायलाही भेटेल, चांगलं ऐकायला भेटेल आणि जीवनाचा उद्धार होईल. म्हणून तुकोबराय सांगतात, मला त्या संतांच्या स्वाधीन कर. कारण तुकोबरायला विश्वास होता, साधूने जर कृपा केली तर देवाची इच्छा असो नसो देवाला उद्धार करणं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजहारी उपेक्षणा. म्हणून तो तुकोबराय सांगतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ओझे. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतास निर्वे हेच मज देई, अनिक तुझे काही न मागे तुझं. अनिक दुसरं काही मागायची गरजच नाही. कारण संसारातल्या कोणत्याही गोष्टी मागू नका, त्या प्रारब्धानं भेटत असतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. प्रयत्न करून मनुष्य श्रीमंत होत नाही. आणि प्रयत्न करून जर मनुष्य श्रीमंत झाला असता, प्रयत्न करून जर मनुष्य कोट्याधीश झाला असता, प्रयत्न करून जर मनुष्य लखोपती झाला असता, तर या देशातला शेतकरी गरीब राहिलाच नसता महाराज. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कितकं काम करतात तरी नाही त्यांच्या अंगावरचे कपडे बदलता आले. म्हणून काही गोष्टी प्रारब्धानं भेटतात. पण प्रारब्धानं पैसा भेटू शकतो, प्रारब्धानं मान भेटू शकतो, प्रारब्धानं अन्न भेटू शकतं. पण प्रारब्धानं साधूची कृपा जीवनात होत नाही. प्रारब्धानं देवाची कृपा जीवनामध्ये होत नाही. देवाच्या कृपेसाठी तुम्हाला काय करणं आहे, प्रयत्नच करणे. आणि प्रयत्न करण्यासाठीच नडते. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. आता नवरात्रामध्ये एवढं सुंदर तुम्ही 9 दिवस काय सुंदर परमार्थ केला काही काही लोकांनी. वा वा वा. पण खरं सांगू का, नवरात्र मातामध्ये नवरात्राच्या 9 दिवस एवढं सुंदर तुम्ही देवाची सेवा केली. मी तर या मताचा महाराज आहे. उपवास करण्यापेक्षा हे करण्यापेक्षा जर 9 दिवस आपण साक्षात जर देवाचं साधना केली, भगवंताचं चिंतन केलं,
तर माणसाला दुसरं करण्याची काही गरजच पडत नाही महाराज. नेमकं माणूस देवाचं चिंतन करत नाही आणि बाकीचे उद्योग करत बसतो, काहीच फायदा नाही. सर्व साधूंनी सांगितलंय भगवंताचं चिंतन करा, चिंतन करा, चिंतन करा आणि चिंतन करा. नवरात्रात बरेचसे काही अनुभव मला पाहायला भेटले. आम्ही त्या दिवशी मुंबईहून कीर्तन करून येत होतो महाराज. आता नवरात्रात त्या नाशिक मार्गे येत असताना सायंकाळी महिला मंडळीचे भजनं चालू होते. बिचाऱ्या भजनं कुठून म्हणतात काही कळत नाही, कोण लिखाण केलेले हेही कळत नाही. एवढे सुंदर सुंदर भजनं म्हणतात, कोणत्या डिक्शनरीमधून आणले काही कळत नाही, पण प्रत्येक वेळेस नवीनच असतं. तर ती गाडी चालू होती आणि तिचं भजन चालू होतं. माझ्या काही जास्त लक्षात नाही, पण एक प्रमाण लक्षात आहे, एक कडवं लक्षात आहे. इतकं सुंदर होतं, फक्त लक्ष देऊन ऐका. तिनं सुरुवात केली आणि म्हणू लागली, हा देवाच्या देवळात कोण ग उभी. फक्त तुम्ही मळ्यात नका जाऊ, मंदिरात थांबा. सुंदर होतं, ऐकायला गोड वाटत. हा देवाच्या देवळात कोण ग उभी, मळवट भरते मी आई उभी. अन जगदंबा अग दर्शन दे ग मला न थांबू कुठवरी. जगदंबा कुठून लिहिलं बिचारीनं काही माहित नाही, पण सुंदर होतं. तुम्हाला भजनच जर म्हणायचे तर तुकोबरा ज्ञानोबराने का कमी लिहून ठेवले का महाराज. हा अनादि निर्गुण प्रगटली भवानी, प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी, निर्गुण प्रगटली भवानी. हा महिषासुर मर्दनाला गो, महिषासुर मर्दनाला गो, हा महिषासुर मर्दनाला गोनी, महिषासुर मर्दनाला गो. विविध तापाची कराया झाडली, विविध तापाची कराया झाडली, विविध तापाची कराया झाडली, तापाची करावया झाडली. भक्ताला की तू पावस निर्वाणी. आईचा जोगवा जय हो. टाळी टाळी. आईचा जोगवा जोगवा मागे रे आईचा जोगवा जोगवा मागे, 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 जोगवा मागे रे जोगवा मागे रे. अशा चाली तशा घातकच आहे बरं. कारण आपण म्हणायचो चालीने एखाद्या अंबिकाच्या जर अंगात आलं तर कसं करायचं, मोठा समज आहे, अवघड आहे बरं. लगेच सुरू बिचाऱ्याच्या अंगातही कसं येतं काही कळत नाही हो महाराज. आलं पाहिजे. खरं सांगू का, आतापर्यंत संप्रदायामध्ये जेवढे काही संत महात्मे, जेवढ्या काही संत विभूत्या होऊन गेल्या, त्यांच्या कोणाच्याच अंगात आलं नाही. या बिचाऱ्यांच्या अंगात येतं कसं, हा मोठा प्रश्न आहे महाराज. मी कमीत कमी 20 वर्ष झाले महाराज असेल. पंढरपूरची वारी झाली, दररोजचे 2-2 कीर्तन आहे, हरिपाठ करतो, काकडा करतो, सगळं करतो. एवढं देवाचं चिंतन करून अजून सुद्धा माझ्या स्वप्नात महाराज भूतच येतात हो. अजून देव नाही आला आणि यांच्या अंगात येतो कसा, हा मोठा प्रश्न आहे महाराज. बरं, हे एवढ्या सुंदर नाही की देवानं अंगात यावं. मुक्ताबाईच्या अंगात नाही आला, जनाबाईच्या नाही अंगात आला, मीराबाईच्या नाही अंगात आला. खरं सांगू का, अंगात येणं ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा म्हणलं तर काही वावगस होणार नाही. सायन्स युगामध्ये जगणारे लोक आहे आपण. अरे ज्याच्यावर देवाची कृपा झाली तो देव सांगायला शिल्लक कुठं राहतो. एका माणसाने 100 क्विंटलाची मिठाची हत्तीन तयार केली. लक्ष देऊन ऐका. एका माणसाने 100 क्विंटल मिठाची हत्तीन तयार केली आणि ती समुद्रात सोडली. किती दिवसांबाहेर येईल हो? अजिबात नाही. मिठाची हत्तीन समुद्रात सोडली की ती पाणी रूप होती. तसं एकदा मनुष्य देव पहावयासी गेलो. काय सुंदर प्रमाणे, लाली मेरे लाल की जित देखू उत लाल, मैं देखन गई लाल को मैं हो गई लालम लाल. एकदा का मनुष्य देव पाहायला गेलो ना दादा, की मनुष्य देवच होऊन जातो.
तो शिल्लक राहतच नाही की मी देव आहे सांगायला. म्हणून माझी विनंती आहे, देवाचं चिंतन करा. साधू संतांचा सहवास जीवनामध्ये खूप महत्त्वाचा आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतासी निर्वी हेची मज देई अनेक तुझे काही न मागे तुझं. परमार्थात विचार करू नका, संसाराचा विचार करू नका. संसार कोणाचाही होतो, परमार्थ करावा लागतो. आणि परमार्थ करण्यासाठी तुम्हाला भगवंतानी एवढा सुंदर नरदे प्राप्त करून दिलाय. देवे दिला देव भजना गोमटा, तो या झाला पाटा. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोला, या वचन जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. एवढा सुंदर नरदे प्राप्त झाला. या संधीचं सोनं करा आणि होईल तेवढा काळ संत समागमामध्ये घाला, संत सेवेमध्ये घाला, संत विचारामध्ये घाला. कारण की तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, अरे राम कृपा बिन सुलभ न सोये. साधूच्या शिवाय माणसाच्या जीवनामध्ये कृपा होणं शक्यच नाहीये. म्हणून तुकोबराय सांगतात, या संतासी निर्वे हेची मज देई अनेक तुझे काही न मागे तुझं. तुकोबराय सांगतात देवा, पहिल्या चरणामध्ये तुकोबरायची भाषा थोडी वेगळी आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, आहे देवा गरज असेल तर दे, माझी काही तशी इच्छा नाही. पण शेवटी तुकोबराय विचार करू लागले, हा जगाचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा आहे, कर्तुमा कर्तुम अन्यथा कर्तुम याची शक्ती आहे. मग जगद्गुरु तुकोबराय परत देवाला विनंती करत असताना सांगता, देवा तू कसा आहे बाबा मला माहिती आहे, तू उदार आहे, तू कृपाळू आहे. आणि माझी तुला विनंती आहे, तू या संतांच्या सहवास माझ्या जीवनामध्ये परत एकदा दे. तुकोबराय अभंगाच्या सेवेत अनेक तुझे काही न मागो तुझ न मागो तुझ न मागो अनेक तुझे
तुझे काही न मागो तुझं न मागो तुझं न मागो तुझं तुझे काही न मागो तुझं न मागो तुझं अनिक म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायची भूमिका जर पाहिली तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. दुसऱ्या चरणात तुकोबराय संतांच्या स्वाधीन करायला सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात या संता तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची कारण संत सहवासामध्ये जीवनाला सुगंध निर्माण होतो. काय होतो? संत सहवासामध्ये जीवनाला काय निर्माण होतो? सुगंध. आपण सर्व मंडळी एका ठिकाणी जमलेलो आहोत. सर्व जाती धर्माचे लोक एका ठिकाणी बसून कीर्तन ऐकत आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत. याला कारण जर या महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर संत समुदाय आहे. महाराज खरं सांगतो तुम्हाला, माझ्या ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी जी परंपरा तुमच्या आणि माझ्यासाठी लावून दिली त्या परंपरेचे आपण साक्षीदार आहोत. ज्ञानोबराय तुकोबराय जर या महाराष्ट्रात नसते तर मला तरी असं वाटतं या महाराष्ट्राचं बिहार कधीच झालं असतं. खरं सांगतोय. लोक म्हणतात महाराष्ट्र घडवण्यासाठी याचा हात आहे, महाराष्ट्र घडवण्यासाठी त्याचा हात आहे. मी तर संप्रदायाच्या वतीनं सांगतो महाराष्ट्र घडवण्यामध्ये जेवढं योगदान माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचं आहे तेवढं कोणाचंच नाही. महाराज लिहून ठेवा हे वाक्य. पहिला जातीवाद जर महाराष्ट्रातला संपुष्टात कोणी आणला असेल तर तो माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी आणला. राजकारण्यांनी जातीवाद केला आणि जातीवाद संपवला फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी. लोकांना योग्य दिशा देण्याचं काम जर महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर ते साधू संतांनी केलेलं आहे. चांगलं वागा, व्यवसाय चांगले करा, धंदे चांगले करा. अरे व्यवहार सुद्धा करा, कसा धंदा कसा करावा तुकोबरायांनी का त्या सांगितलं. मुद्दलात तोटा ऐसा खोटा व्यापार. व्यवसाय करायची सुद्धा बुद्धी तुकोबरायांनी दिलेली आहे. आता सरकार आपल्याला सांगतंय झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. ही योजना सरकारची नाहीये, ही योजना सुद्धा वारकरी संप्रदायाचीच आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. फक्त माझी विनंती तुम्हाला, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. देशातल्या सगळ्या तरुणांना माझी विनंती, पोरांनो स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभं राहायचं शिका. अरे जीवनामध्ये लोकांचे कार्यकर्ते होण्यापेक्षा, पुढाऱ्यांचे कार्यकर्ते होण्यापेक्षा तुम्हाला जर कार्यकर्तेच व्हायचे असेल, तुम्हाला जर कार्यकर्ते व्हायची लय हौस आली असेल तर जीवनामध्ये फक्त आणि फक्त तुमच्या मायबापाचे कार्यकर्ते व्हा, त्यांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न करा. बस. बाकीच्यांचे कार्यकर्ते होऊन जीवन बर्बाद करू नका. स्वावलंबी बना, देशाचा धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण. कोणाचे वारसदार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आणि मला जी दिशा दिली, छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला आणि मला जो मार्ग दिलाय त्या मार्गाचं अनुकरण करा. देशाविषयी धर्माविषयी प्रत्येकाने स्वाभिमान बाळगा आणि निश्चित कधीतरी चुकीच्या लोकांचा विरोध करायला शिका. विषय धर्माविषयी प्रत्येकाने स्वाभिमान बाळगा. छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत आपण.
नुसते लाल टी शर्ट घालून आणि कपाळाला कुंकू लावून छत्रपती शिवाजी महाराजाचे वारसदार नाही होतो आपण. राजाने जीवनामध्ये जे केलंय त्याचा जर आपण प्रॅक्टिकली जीवनामध्ये जर त्या गोष्टी उतरवल्या तर निश्चित माझ्या राजाला बरं वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येक तरुणांना माझी विनंती, पोरांनो काय तुम्हाला जीवनामध्ये मौज मजा करायची करा, चांगले कपडे घाला. असे कपडे घाला की तुमचे कपडे पाहिले की लोकांची आग झाली पाहिजेत. घाला ना कपडे, आपल्या बापाची इस्टेट आहे. चांगल्या गाड्या घ्या, एवढ्या सुंदर गाड्या घ्या की तुमची गाडी पाहिल्यानंतर लोकांना अशी धासकी निर्माण झाली पाहिजेत. अंगावर सोनं घाला, हातात मोबाईल चांगले घ्या, साधे नका घेऊ, आयफोन घेऊन फिरा. पण जीवनामध्ये सगळ्या तरुणांना माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसन करू नका, जीवनामध्ये दारू पिऊ नका. इथं जेवढ्या काही तरुण पोरी बसलेल्या आहेत त्या तरुण पोरींना मी भाऊ म्हणून सांगतो, पोरीनो तुमच्यापेक्षा सुंदर नवरा बघू नका, तुमच्यापेक्षा ज्याच्याकडे प्रॉपर्टी ते पाहू नका, तो कोणत्या नोकरीला हेही पाहू नका. लग्न करत असताना फक्त तो मुलगा निर्व्यसनी आहे का बघा, तुमचा संसार सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुँह में मिट्टी आती. म्हणून दारूही पिऊ नका, देशाची धर्माची सेवा करा, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी नेहमी सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. म्हणून माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला तळप त्याहून हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू कष्टाच्या कामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला चांदली तू ग चंद्राची पोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला. प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची धर्माची गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन सर्व तुम्ही सारोलीकर ग्रामस्थ मंडळींनी केलं. खूप सिरोलीकर ग्रामस्थ मंडळींनी केलं. नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे. खूप सुंदर नियोजन, डेकोरेशन सगळं सुंदर आहे. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, आमच्या आळंदीतले हे छोटे छोटे वारकरी मंडळी, माऊलींचे लेकर, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी सुंदर असं गायन गेल्या 8 दिवसापासून केलं, असं असणार एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, आम्हा सर्वांवर अंतकरणापासून प्रेम करणारे आमचे उद्धव गुरुजीच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आमचे दादांच्याही चरणी मी माझा, कोले महाराज आहे सर्वच. आणि आज आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी
ज्यांचा पखवाज ऐकून अख्खा महाराष्ट्र दंग झालेला आहे, असं असणार एक महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व चंद्रकांत दादा. दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सुद्धा सर्वांनी ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला. असे असणार आमचे दत्तूशेठ वाघमारे, आमचे सचिन दादा, चिकूशेठ आणि पिंटू शेठ यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि ज्यांच्यामुळं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, एक खेड जिल्ह्याचं एक चांगलं व्यक्तिमत्व आमच्या कमलेश ज्वेलरचे मालक आमचे कमलेश दादा आहे, आमचे आदिनाथ भाऊ आहे. हे दोन मंडळी तुम्ही पाहिले असेल, यांना फक्त हवा करायचीच हौस आहे महाराज, बरोबर आहे का नाही? 10-10, 15-15 गाड्या, पण ठीक आहे. त्यांच्या गळ्यातलं सोनं नका पाहू महाराज, ते गळ्यातलं सोन्यापेक्षा त्या सोन्याच्या खाली एक पवित्र तुळशीची माळ ही पाहिली महाराज. खरं सांगतो मी, खरं सांगू का, खूप सुंदर आहे. पैसा असून सगळ्या गोष्टी असून हे सर्व कुटुंब माळकरी आहे आणि 15 दिवसाला आळंदीला प्रदक्षिणा करतं महाराज. हे संप्रदायाचं सगळ्यात मोठं वैभव आहे. म्हणून कमलेश दादांना सुद्धा आणि आमच्या आदिनाथ दादांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. पुन्हा एकदा सर्व माझा मातृवर्ग, पितृवर्ग, परिसरातील सगळेच मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो.